दादानो, शिवाजी राजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला, तेव्हा तुमचा आणि माझा संसार फुललाय ही फक्त छत्रपती शिवाजी राजा नावाची पुण्याई आहे. रायबाचं लगीन काढले बर का राज, तुम्हाला रायबाच्या लग्नाला ये लागते बर का. राजे म्हणले, अरे तान्हा, रायबाचं लगीन काढलास होय? हा होय राज. राज, तुम्हाला रायबाच्या लग्नाला ये लागते बर का. राज, जोपर्यंत तुम्ही जोडीनं माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षता टाकत नाहीत तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतो बर का. राजे म्हणले, अरे तान्हा, रायबाचं लगीन काढलास पण कोंडा नाही घ्यायचा म्हणतोय रे. सरदिशी मागे सरला तानाजी, हातातला पत्रिका फेकला. राज, म्या जातो. अरे तान्हा, तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना घोड्यावरती बसला, पत्रिका फेकल्या आणि गेला 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 गेला. तानाजी असा गेला, परत आलाच नाही. गड आला पण सिंह गेला. अनेकांनी बलिदान दिलं हो या मातीसाठी. आमचा शिवा विचारतोय महाराजांना, महाराज एकदा संधी द्या महाराज, एकदा संधी द्या. आजपर्यंत शिवा काशीत न्हावी म्हणून लय फिरलोय महाराज, एकदा मरायची संधी द्या महाराज. मरताना शिवाजी राजा म्हणून मरतो, एकदा मरायची संधी द्या. बाजी प्रभू, महाराज लाख मेले तरी चालतील, लाखाच्या पोशिंद्याला धक्का सुद्धा नाही लावून देणार. कोंडाजी बाबा संभाजीराजांना सांगत होते, शंभूराजे जावा, हा दर्या रक्तानं माहिलेला असेल पण शत्रूच्या रक्तानं माखलेला असेल. राजे तुम्ही बिनघोर जावा. हे कुठून आलो, हे वाचलंय, हे ऐकलंय, भारी वाटतं ऐकायला, वाचायला भारी वाटतं, पण याच्या पलीकडची किती गोष्टी लोकांना माहिती आहेत. तानाजी मालुसरे लढायला गेले सगळ्याला माहिती आहेत, पण ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला गेले त्यावेळी त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल. पोराला हळद लागले, मंडप सजलाय, बाप लढायला चाललाय. बायकोला माहितीये नवरा जाणार आहे, गेल्यावरती महागारी येणार नाही. गेलाय ना कुकू पुसूनच घ्यायचं, माहितीये बायकोला. अशी माणसं मातीसाठी कुर्बान केली. अशी तो शिवा 4 वर्षाची पोरगी होती त्याची. माहितीये बाप शिवा काशीद म्हणून चाललाय, मरताना शिवाजी राजा म्हणून मरणार आहे. माहितीये त्याच्या लेकीला, असा बापाला जाऊन दिला असाला. अनेक माय माऊलींनी, या हिंदुस्थानातल्या अनेक माय माऊलींनी 392 वर्षापूर्वी स्वतःच्या हातातल्या बांगड्या आणि कपाळावरचं कुंकू पुसून घेतलंय. त्यावेळेला स्वराज्याचं कुंकू अबाधित राहिलंय हे त्या माय माऊलींच्या पुण्याईमुळे, त्यांच्या पराक्रमामुळे. हा आजूबाजूचा इतिहास आहे ना, या इतिहासातून संभाजी राजांना अनेक प्रेरणादायी घटना घडत गेल्या. मग संभाजी राजांचा इतिहास सांगत असताना एक गोष्ट नमूद करावी लागेल की महाराजांचा जन्मापासूनच मृत्यूपर्यंत संघर्ष आहे. एकमेव योद्धा आहे जगाच्या पाठीवरती, एकमेव ज्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष आहे. आणि उभ्या आयुष्यात एकमेव राजा ज्याची 2दा चिता जाळली गेली. कोणाच्या वाट्याला आली विटंबना, कोणी सोचला हा यातनांचा नंगा नाच. इतिहास फक्त एकच नाव सांगतं, सर्जा संभाजी महाराज. काय वेळ होती, 14 मे. हक्का पुरंदर गजबजला होता. काय हो, सईबाईंच्या पोटी एक रत्न जन्माला येणार होतं. आणि घडला, दिवस उजडला, सूर्य उगवतीला झाला आणि आत एक पहारेकरी पळत आली. जिजाऊंना सांगती झाली, आऊ आऊ सईला रत्न झाला बर का, आऊ तुम्ही आजीबाई झाला बर का, शिवाजी राजाला पोरगा झाला, स्वराज्याला धनी झाला बर का. आऊ साहेब समोर आल्या. अरे म्हणला, अरे साखर वाटा, कळू द्या अखंड हिंदुस्थानाला स्वराज्याचा वाली जन्माला आलाय. अखंड महाराष्ट्रात साखऱ्या वाटण्यात आल्या. मग एक माय माऊली पुढे झाली, आऊ लेकाचं नाव काय ठेवायचं शिवबाच्या आपल्या. तशा आऊ म्हणाल्या, या पोराचं नाव ना शिवाजी राजांचे थोरले बंधू संभाजी महाराज ज्यांना फितुरीनं मारलं त्या संभाजी राजांच्या नावावरूनच या बाल शिवबाचं नाव आपण संभाजी राजे ठेवायचं. शिवबाच्या पोराचं नाव संभाजी राजे ठेवायचं. आणि ठरलं. नगारे सगळीकडे ढोल ताशे वाजले आणि संभाजी राजांचं नामांकन सोहळा झाला. संभाजी राजे हे नाव त्या तत्कालीन काळातल्या शौर्याला साजणारं असं नाव होतं. बघता बघता संभाजी महाराजांचं वय 2 वर्ष झालं आणि नियतीनं गलती केली.
संभाजी राजांचे मातृत्व, शिवरायांच्या लाडक्या पत्नी सईबाई साहेबांचं निधन झालं. मग कधी प्रश्न पडलाय सईबाई साहेबांचं निधन झालं त्यावेळी काय काय प्रसंग असेल, महाराज कुठे असतील, तुम्हाला माहिती आहे, घर न माहिती मला माहिती नाही. पण ज्यावेळी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजत होत्या त्यावेळी या स्वराज्यावरती अफजल खान नावाचं संकट आलं होतं. अफजल खान आलाय, वेशीवरती आलाय, महाराजांना मारण्याचा विडा उचलून आलाय. आणि एक खेर पळत आला आणि शिवाजी राजांना म्हणाला, राज, त्या अफजल खानानं तुळजा भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलंय, राज काहीतरी करा. आणि तिथं थोड्या वेळानं सईबाई साहेबांचं निधन झालं. पोरग रडताना बघितलं, बायको मेलेलं बघितली. एखादा आपल्यासारखा असता महिनाभर रडत बसला असता. पण शिवाजी राजे थोर पुरुष उगच म्हणत नाहीत. राजानं आपल्या बायकोला शेवटचं बघितलं, राजानं आपल्या पोराला शेवटचं बघितलं. अंत्यविधी केला आणि राजा घोड्यावरती बसला. राजानं घोड्याला मान ठोकली आणि शिवाजी राजे प्रतापगडावरती गेले. दादानो, शिवाजी राजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला. तेव्हा तुमचा आणि माझा संसार फुललाय ही फक्त छत्रपती शिवाजी राजा नावाची पुण्याई आहे. पण बाप सोडून गेलाय आपल्याला लढायला. तर पोराला काय वाटलं असलं, आई मेले, बाप लढायला चाललाय, बाप गेल्यावरती माघारी येईल का नाही माहिती नाही अफजल खानाच्या भेटीतून. पण संभाजीराजे जाणते होते. महासाहेब जिजाऊ समोर आल्या आणि जिजाऊंनी संभाजीराजांना लहानपणीच काहीतरी मोठे करण्याची जिद्द बाळगली. पण 2 वर्षाचं वय असताना संभाजीराजांना दूध दुभत्याची सोय कोणी करायची? पोराचं वय 2 वर्ष, दूध कोणी पाजायचं? आई निघून गेली. मग एकदा दरबार भरवला. जिजाऊंनी विचारलं, अनेक गावातल्या स्त्रिया आल्या होत्या, का ग माझ्या लेकाला दूध पाजणार शिवबाच्या पोराला? एक जण उठली, म्या पाजती बर का दूध. आऊसाहेबाने विचारलं, किती पैसे घेणार तू या दुधाचं? एवढे एवढे घेणार बर का. एकीला विचारलं, तू पाजतीस का? हा आऊसाहेब म्या पाजते की. किती पैसे घेणार? एवढे एवढे घेणार बर का. ते मागं कोपऱ्यात एक बसली होती, कापूरहोळा गावची, तिचं नाव धाराऊ. आऊनी विचारलं, हे तू पाजतीस का दूध? ती माय माऊली उठली, आऊ म्या संभाजीराजाला दूध पाजते की. मग विचारलं आऊसाहेबांनी, का ग धाराऊ, माझ्या शंभू बाळाला दूध पाजायचं किती पैके घेणार? आऊ साहेब हातातून पाप बीप करून घेता का काय? आऊ साहेब लेकरू कुणाचं आहे? शिवाजी राजाचा आहे. आऊ साहेब माझ्या आणि अखंड हिंदुस्थानातल्या माय माऊलीचा पदर ज्या राजानं शाबूत ठेवला त्या शिवाजी राजाचा लेख आहे. आऊ साहेब हातातून पाप बीप करून घेता की काय? म्या माझ्या शिवबाच्या पोराला 1ही रुपया न घेता दूध पाजेन. आणि तेव्हापासून इतिहास फुटफुटू लागला. ओट कोरड शंभूराजांचं, ओट कोरड शंभूराजांचं, पाना धाराऊला फुटतो ग. आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग, गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती तयार झालेलं संभाजी राजे नावाचं लखलखतं पातं या स्वराज्यामध्ये नव्यानं तयार होत होतं. पण या पोराला शिक्षण कोणी द्यायचं? आणि त्यावेळी स्वराज्याचं विद्यापीठ, ज्याला आपण माऊली जिजाऊ असे म्हणतो, जिजाऊ समोर आल्या. म्या या पोराला दूध पाजलं ना? जिजाऊनी सांगितलं, धाराऊ तू दूध पाजलंस ना, म्या या पोराला शिक्षणाची सोय लावून देईन. आणि शिक्षणाची सोय जिजाऊंनी उचलली. आणि संभाजी राजांना अनेक लढाईत प्रारंगत करण्यासाठी तत्कालीन काळात तलवारबाजी, तत्कालीन काळात दांडपेटा, तत्कालीन काळात ढोलपट्टा, तत्कालीन काळात वाघनक कसं चालवायचं हे मासाहेब जिजाऊंनी संभाजी महाराजांना शिकवलं. अरे तत्कालीन काळात संभाजी राजांबद्दल इतिहासकार असं म्हणतात की संभाजी राजांसारखा घोडा कुणी चालवत नव्हतं. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्याला रणांगणावरती डोळ्याची पापणी लवते लवते तोपर्यंत गरकरणा वळवणारा या अखंड जगात फक्त एकच राजा झाला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 16 भाषा संभाजी महाराजांना येतात. प्रजा व्याकुळली. शेवटी शिवरायांनी त्या मिर्झा सोबत तह करायचा ठरवला. शिवबा मिर्झाच्या जवळ गेले आणि मिर्झाला म्हणाले, मिर्झा याला युद्धनीती नाही म्हणत. मिर्झा
याला राजकारण सुद्धा नाही म्हणत. मिर्झा काय पाहिजे बोल, पण रयतेची खुल्या हाताने कत्तली करू नकोस. एखाद्या माणसाला वाटलं असतं मतदारसंघ वाचवावा, कशाला याच्या नादी लागावं, पण महाराजांनी रयतेचा विचार केला. मिर्झांनी सांगितलं 23 किल्ले बहाल करा. शिवाजी राजांनी एकदा गड किल्ल्यानं बघितलं आणि 23 किल्ले असे बहाल केले. पण मिर्झा तिथंच थांबला नाही. मिर्झा पुढे जाऊन म्हणतोय, शिवबा तुमचा पोरगा संभाजी महाराज माझ्याकडे ओलीस म्हणून ठेवा. 8.5 वर्षाचं वय आहे. आपलं पोरग 2 दिवस गावाला राहिलं तरी आपल्याला करमत नाही. त्या काळात मुघलांच्या छावणीत 8.5 वर्षाच्या पोराला शिवाजी राजांनी असं पाठवलं. शिवाजी राजांनी या मिर्झाची मनसबदारी स्वीकारली. शिवरायांना 5,000 आणि संभाजी राजांना 7,000 मनसबदारी दिली. जणू त्या बेण्याला कळालं होतं बापापेक्षा एक काकान पोरग चढच निघणार आहे. आणि झालं तसंच हो. त्या औरंगजेबाचा वाढदिवस होता तिकडे, हॅपी बर्थडे. त्यानं पत्र पाठवलं महाराजांना, हा राजे माझा 50वा वाढदिवस आहे, तुम्ही मला भेटायला आग्र्याला या. निघाले राजे, पण सोबत घेतलंय छत्रपती संभाजी महाराजांना. त्यावेळी घोड्यावरनं बसून जायला 1.5 ते 2 महिने लागायचे. हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी, घोड्यावरनं जायला लागायचं. सोबत घेतलंय बारक्या पोराला. पण कधी प्रश्न पडलाय, जाताना वाटेत बापले काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजी महाराजांना, आज शंभूराजे गडी इंग्लजला 2 एकर घेऊन ठेवलंय, ऊस लावून मोकळा हो. नाही सांगितलंय एका बापानं आपल्या पोराला. एका बापानं आपल्या पोराला सांगितलंय, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा संघर्ष बघितला असेल. शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा त्याग बघितला असेल. पण शंभूराजे पहिल्यांदा स्वाभिमान काय असतो, स्वाभिमानानं जगायचं कसं, बापाचा स्वाभिमान पहिल्यांदा बघायला मिळेल. तुम्हाला वाटतं गडिंग्लजकर, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावाजाला मला यावा, वाटतं तुमच्या पोटी छावाजाला मला यावा. जर वाटत असेल तर त्यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. संभाजीराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, त्यावेळी त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. वाटतं? जर वाटत असेल तर गेली 10 वर्षात तुमच्या गावातल्या किती लोकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत, हात वरती करून दाखवा. एकाला सुद्धा नाही वाटत आपल्या गावात शिवाजी संभाजी जन्माला यावा. आम्ही आमच्या पोरांना काय दाखवतो ना, याच्यावरनं आपली पिढी काय घडते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्ही आमच्या पोरांना पुष्पाची तिकीट काढून दिली हो. तो झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा आमच्या पोरांना आवडला. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबासमोर छाताड काढून उभारलेला आणि न झुकलेला संभाजी राजा सुद्धा आपल्या पोराला एकदा शिकवा बर का. कळेल पिक्चर मधला झुकेगा नाही साला म्हणणं सोपं आहे, पण शत्रूच्या छावणीत शत्रूच्या छाताडासमोर निधड्या छातीनं त्याला शरण न जाता अभिमानानं स्वाभिमानानं झुकेगा नाही म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. हे आपल्या पोरांना शिकवा. आज आमच्या पोरांचं झालंय कसं की आपण वाटे ज्यावेळी शिवाजीराजे संभाजीराजांना नेत होते तर अनेक संकट त्यांच्या वाटेला आली असतील की, वारा वादळ पाऊस थंडी असेल की, त्यातही गेले ना. आमच्या आयांचं बिघडले हो गणित. आता पोरग सलीला चाललं की आई म्हणते मागच्या शीटवर बसू, नाही मिळाली तर मधल्या शीटवर बस. तर ती पोरग म्हणतं आई मधल्या शीटवर का नाही, इष्टी पुढनं ठुकली तरी माझं बियाणं सुरक्षित, इष्टी मागणं ठुकली तरी माझं बियाणं सुरक्षित. माझं बियाणं जगलं पाहिजे. संकुचित विचार करणारी माणसं झाली हो आपण. अहो बघा ना, आपल्या पोरांच्या अंगात एक बघा ना स्वाभिमान शौर्य असं नाही, पण आम्ही आमच्या पोरांच्या अंगातलं स्वाभिमानाने शौर्य कमी केले. पोरग एखादं लहान असतं गड इंग्लजचं, जरा रांगत कोपऱ्यात जातं, आई जाते पळत त्याला मारते, सांगते बाबा त्या कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात काय असतो भाऊ असतो, त्याला माघारी घेऊन येते बेनं गड इंग्लजचं. जर रांगत जायला निघतं, ते रांगत परत कोपऱ्यात जातं, आई जाते 2-4 धपाट टाकते, अरे सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको, भाऊ असतो माघारी घेऊन येते. पोरग चालत कोपऱ्यात जातं, आई परत जाते 2-4 धपाट टाकते, अरे तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात भाऊ असतो. तो भाऊ जो आम्ही आमच्या पोरांच्या मनामध्ये बसवलाय, ते बेनं पुढे 2 पोराचं बाप जरी झालं तरी कोपऱ्यात जायला भीते का. तिथं भाऊ असतो. हा भाऊ आपण आपल्या पोरांच्या मनातनं काढला पाहिजे.
आज जरा काय झाली की आज आमच्या पोरांच्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं दुर्दैव काय असेल तर आत्महत्या. अहो ज्या मातीत काय म्हणतोय मातीला राखड देशा कणखर देशा, महाराष्ट्र देशाने इथं पोरं संध्याकाळी हातरुणात रडत्यात. काय आत्महत्याचं पहिली आत्महत्या आमच्याकडे केली जाते ती म्हणजे कोण सोडून गेली घे कासरा कर आत्महत्या, कोण नाही म्हणली घे कासरा कर आत्महत्या, आत्महत्या कर कार्यक्रम सुटल्यानंतर कर कासऱ्याचे पैसे मी देतो. पण मरताना एकदा तरी संभाजी राजा आठव बर का. ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडी चामडी सोलून घेतली त्या शंभूराजाला एकदा आठव बर का. मग मर. पोरानं आयुष्य स्टेटस ठेवण्यात घालू नका. स्वतःचं आयुष्य असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. 392 वर्ष झाली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज.